पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना केलेल्या आवाहनानंतर आता वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या। वर्षभर सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, तेलाचा कमी वापर करा असं आवाहन मोदींनी केल्यानंतर आता विरोधकांकडून सुद्धा सरकारवर टीकेची जोड उठवली जाते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 दिवसांपूर्वी तमाम भारतीयांना काटकसर करण्याचं आवाहन केलंय। सोनं खरेदी कमी करा किंवा जवळपास थांबवाच, परदेशात गरज नसेल तर जाऊ नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विजेवर चालणाऱ्या गाड्या जास्त वापरा, वर्क फ्रॉम होमचा पर्याय स्वीकारा, इत्यादी इत्यादी। हे सगळं का? तर सोनं, पेट्रोल, डिझेल हे आयात करावं लागतं आणि त्यात विदेशी गंगाजळी मोठ्या प्रमाणावर खर्च होते आणि सध्या इराण युद्धामुळे खनिज तेलाचे भाव प्रचंड वाढले। बरं, मग स्वतः पंतप्रधान आणि त्यांचे सगळे सहकारी देशभर काही 100 गाड्यांचा ताफा घेऊन मिरवणुका काढतायत, स्वतःवर फुलं उधळून घेतायत। त्यांचं काय करणार आहात आपण? आमच्याकडून एक चूक झाली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करून यापुढे माझ्या सकट कोणीही काही असं करणार नाही असं सांगणार आहात का? चुका तुमच्या आणि त्याचा भुर्दंड जनतेला का? सध्या खनिज तेलाचा आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव साधारणपणे $90 ते $100 प्रति बॅरल असा आहे। हा भाव जगाने याआधी कधी पाहिला नाही असं नाही। 2008ला, पुढे 2011-12 मध्ये अरब स्प्रिंगच्या वेळेस, 2013-14च्या काळात जेव्हा भाजपवाले खनिज तेलाच्या किमती आणि देशाची इब्रत यावर तावातावानं बोलत होते तो काळ। पुढे अशीच परिस्थिती 2022 आणि 2023च्या दरम्यान जेव्हा ओपेकनं खनिज तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा देखील बॅरेलचा भाव $90 ते $100च्या दरम्यान गेला होता। या घटनांपैकी 3 ते 4 वेळा मनमोहन सिंग पंतप्रधान होते आणि एकदा तर स्वतः मोदी पंतप्रधान होते। मनमोहन सिंगांनी असं आवाहन केलं नाही की तेव्हा मोदींनीही केलं नाही, मग आत्ताच का? काटकसर करा हे आवाहन करताना खरं कारण देशाच्या आणि राज्यांच्या अर्थव्यवस्थेचं जे काही कंबरडं मोडून ठेवलंय त्याबद्दल पंतप्रधान काहीच बोलत नाहीयेत। बरं, जेव्हा बॅरलचा भाव $60 ते $65च्या आसपास होता तेव्हा पण तुम्ही चढ्या भावानं आम्हाला पेट्रोल डिझेल विकत होतात। त्यावेळेस जे पैसे लोकांकडून घेतले, जे काही लाख कोटी रुपये असतील, ते कुठे गेले? त्यांचं काय झालं? ज्या रेवडी संस्कृतीची पंतप्रधानांनी खिल्ली उडवली आहे त्याच रेवड्या मग 2024ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक असो की त्यानंतरच्या बिहार, पश्चिम बंगाल निवडणुका असो की इतर कुठल्याही निवडणुका रेवड्या वाटूनच निवडणुका जिंकल्या। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेनं राज्याची अर्थव्यवस्था मोडकळीला आणली। महिलांना सक्षम करायचं सोडून त्यांना तुटपुंजे पैसे द्यायचे आणि ते पैसे महागाईच्या रूपानं पुन्हा काढून घ्यायचे। देशाची आणि राज्याची अर्थव्यवस्था जर नाजूक झालीये तर या रेवड्या वाटू नका असं पंतप्रधान ठामपणे सांगणार आहेत का? पेट्रोल डिझेलच्या वापरात काटकसर करा असं पंतप्रधान सांगतात, ठीक आहे, मग हे आत्ताच का सुचलं? पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि इतर राज्यांच्या निवडणुकीत प्रचार, रोड शो करताना आणि देशभरातून लाखो माणसं त्या राज्यात नेताना जे कोट्यावधी लिटर्स पेट्रोल डिझेल वाया गेलं तेव्हा का नाही सुचलं? या राज्यांमध्ये जो अफाट पैशांचा खेळ करून मतदान मिळवलंय तेव्हा का नाही सुचलं? लोकांनी परदेशात जाणं टाळावं असं पंतप्रधान म्हणतात, पण किती टक्के लोकांना परदेशात जाणं आता परवडतंय? ज्या वर्गाला परवडू शकतो त्यांना पुढच्या महिन्यात आपली कंपनी आपल्याला कामावर ठेवेल का याची खात्री नाहीये। विद्यार्थ्यांना परदेशात शिकायला जावंसं वाटतं कारण गेल्या 10 ते 11 वर्षात आपण शिक्षणात फार मूलभूत गुंतवणूक पण केली नाहीये। भारतात राहावं असं वाटावं असं वातावरण पण निर्माण करण्यात आलं नाहीये। शिक्षणात फक्त हिंदी कशी लादता येईल याकडे सगळं लक्ष लागलेलं। गेले काही महिने विदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातून अंग काढून घेत आहेत। एक अंदाज असा आहे की जवळपास 1.5 लाख करोड रुपये गेल्या 3 महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतले। भारतात विदेशी गुंतवणूक होत नाहीये। पंतप्रधान आणि त्यांचे मुख्यमंत्री फक्त गुंतवणुकीचे करार करतायत, त्यासाठी थंड हवेच्या देशात जात आहेत। बरं, तिथे जाऊन भारतीय कंपन्यांसोबत करार करायचे, मग त्यासाठी स्वित्झर्लंडला का जायचं? स्वतः पंतप्रधान आता 15 मे पासून 5 देशांच्या परदेश दौऱ्यावर निघालेत। हे दौरे तुम्ही थांबवा आणि मग लोकांना आवाहन करा। लाल बहादूर शास्त्रींनी पाकिस्तान युद्धाच्या वेळेस असंच आवाहन केलं होतं, पण त्यात त्यांनी स्वतः ते कृतीत उतरवलं होतं। अशी कृती स्वतः पंतप्रधान करतील का आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांकडून करून घेतील का? हे केलं तर देश पण करेल,
आणि तसाही पर्याय काय आहे? येत्या काळात सरकारला पेट्रोल डिझेलचे भाव दणदणीत वाढवायचे असणार, त्याची पूर्वतयारी सुरू आहे. हे भाव वाढले की लोक आपोआप न परवडल्यामुळे वापर कमी करणार आहेत. माझी पंतप्रधानांना विनंती आहे की नैतिक आवाहन आणि त्याचा भार लोकांनी सहन करायचा, हे सगळं आता बाद झालंय. एकदा मान्य करूया की अर्थव्यवस्था वरून सुदृढ आणि आतून कमकुवत झालीये. आणि याचं नुसतं खापर इराण इस्रायल युद्धावर टाकू नका. आपण पंतप्रधान झाल्यापासून रुपयाचं अवमूल्यन मोठ्या प्रमाणावर झालंय. हे कशामुळे झालं ते सांगा. तुमच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात रिझर्व्ह बँकेच्या 3 गव्हर्नर्सनी राजीनामे दिलेत. मनमोहन सिंग हे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. तसंच विद्वानही होते, तरीही ते अनेक तज्ज्ञांबरोबर बसून चर्चा करायचे, ऐकून घ्यायचे. आपण तर साधा व्यवसाय सुद्धा केलेला नाही, तर हे आपल्याला कसं समजणार? तुमची मन की बात खूप झाली. आता खऱ्याखुऱ्या अर्थतज्ज्ञांची मन की बात पण ऐका. तुम्ही काय पाऊल उचलणार आहात हे जनतेला सांगा, संसदेला सांगा. तसंही हवं तेव्हा विशेष अधिवेशन घेण्याची प्रथाही पाडलीच आहे. त्यामुळे संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन ही परिस्थिती का आली आहे यावर सगळ्यांना उत्तर द्या. तुमच्या अनेक भूमिकांना आमचा विरोध होता आणि आहे. तसं तुमच्या चांगल्या केलेल्या कामांचंही समर्थन केलेलं आहे. परंतु आजच्या परिस्थितीत आमच्या सकट कोणीही तुमचे विरोधक नाही अथवा शत्रूही नाहीये. असा आक्रस्तळेपणा आमच्यात नाहीये. पण म्हणूनच प्रश्न विचारायचे नाहीत असं होणार नाही. ते आम्ही विचारणार. तेव्हा पंतप्रधानांनी स्वतःच्या पक्षापासून काटकसर सुरू करावी आणि हे सगळं कसं निस्तरणार हे देशाला सांगावं.